आपण सर्वांनी मागील 2 दिवस जो पाहुणचार आणखीन ख्रिस्तातील प्रीती तुम्ही आम्हाला दाखवली त्याबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करतो प्रियानो. आणि त्याचबरोबर प्रभूची स्तुती करतो यासाठी की आपण सर्वजण या ठिकाणी आहात. आणखी आज विशेषतः आपण कलसेकरास पत्रातून मागील 2 दिवस आपण शिकत आहोत आणि आज सुद्धा आपण कलसेकरास पत्राचा जो शेवटचा भाग आहे 4था अध्याय आणि 7 ते 14 वचन हे वचने आपण वाचणार आहोत. कलसेकरास पत्र 4था अध्याय 7 ते 14 वचन. कोलोशियन्स चॅप्टर 4 verses 7 to 14. प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हाला कळविल. त्याला मी तुम्हाकडे यासाठीच पाठविले आहे की आमचे वर्तमान तुम्हास कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठविले आहे. ते तेथील सर्व वर्तमान तुम्हास कळवितील. माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्क तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा. युस्त म्हटलेला येशू तुम्हाला सलाम सांगतो. सुनता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. तुम्हासाठी व जे लवादिकियात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. त्यांच्याविषयी मी साक्षी आहे. प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. देवबाप वाचलेली सर्व वचने आपल्यासाठी आशीर्वादित करो आणि त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि युगाने बसो. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्त्या आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो तुझ्या गौरवी आणि सामर्थ्यशाली वचनांबद्दल. प्रेमळ पित्या, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आम्हाला प्रोत्साहित कर, आम्हाला प्रेरित कर. गौरवी पित्या, कशा प्रकारे तू काही लोकांचा वापर तुझ्या गौरवासाठी केलास. प्रभुदेवा, या शास्त्रवचनांमध्ये लिहिलेल्या प्रत्येक एका व्यक्तीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आमच्या मंडळांमध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत जे लोक कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपल्याला नेमून दिलेलं काम अतिशय विश्वासूपणे ते पार पाडत असतात. प्रभुदेवा, त्या सर्वांना आम्ही तुझ्या पायाजवळ आणतो आणि त्या सर्वांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, कृपा कर आणि दया कर. आम्हाला तुझं सहाय्य पुरव प्रभुदेवा, जेणेकरून आम्ही त्या लोकांचा सन्मान करावा, त्यांना आम्ही प्रोत्साहित करावं, प्रेरित करावं, उत्तेजन द्यावं. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासू सेवकाला म्हणतो,
शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टींविषयी विश्वासू होतास. पवित्र पित्या, आमच्या उद्धारक देवा, कृपा करून तू आम्हाला तुझ्या वचनांच्या द्वारे आज उत्तेजित कर, प्रेरित कर प्रभू. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. जेव्हा आपण प्रियानो या शास्त्रवचनातील लोकांबद्दल वाचतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण सर्व पवित्र शास्त्रामधील विश्वासाच्या महान नायकांचा विचार करतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोण कोण येतात? आपल्या मनामध्ये योहान येतो, पेत्र येतो, मोशे, आणखी एलिया, आणखीन दावीद, नाही का? आणि अशा प्रकारचे सर्व मोठमोठाले जे अगदी लाईमलाईट मध्ये असणारे सर्व लोक येतात, नाही का? परंतु कलसेकरास पत्राच्या या शेवटच्या वचनांमध्ये आपल्याला एक अगदी वेगळीच यादी त्या ठिकाणी दिसते. आणि ती यादी प्रेषितांची नाही आहे, संदेष्टांची नाही आहे, राजांची नाही आहे किंवा याजकांची नाही आहे, तर ते यादी सामान्य लोकांची आहे, सामान्य विश्वासणाऱ्यांची ती यादी आहे. आणि ते संदेशवाहक, सहकारी, मित्र आहेत. आणि ते पवित्र शास्त्राचे लेखक नाही आहेत, परंतु ते पवित्र शास्त्राचे वितरण करणारे आहेत. ते शुभवर्तमानाचा चेहरा नाही आहेत, परंतु ते शुभवर्तमानाचे हात आहेत आणि ते पाय आहेत. आणि ही वचने नावांच्या यादीसारखी दिसू शकते, परंतु ती शुभवर्तमान भागीदारीचे चित्र आहे. इट इज अ पिक्चर ऑफ गॉस्पल पार्टनरशिप. आणि त्याच्यापेक्षाही अधिक ती ख्रिस्ताच्या हृदयात एक खिडकी आहे, जो त्याचे राज्य निर्माण करण्यासाठी अपरिपूर्ण, अशक्त अशा लोकांचा वापर, त्या लोकांना तो एकत्र करतो आणि त्यांचा वापर तो त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करत आहे. तो त्यांना एकत्र करतो, तो त्यांना वापरतो, तो त्यांना पाठवतो. अशा प्रकारची ही यादी आहे प्रिया. आणि या यादीकडे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला नक्कीच दिसून येईल की ती यादी विश्वासू तारणाऱ्याचे विश्वासू सेवक आहेत. ते विश्वासू तारणाऱ्याचे विश्वासू सेवक आहेत. दे आर द फेथफुल सर्वंट्स ऑफ द फेथफुल सेवियर. आणि हेच आपल्या संदेशाचं शीर्षक आहे, विश्वासू तारणाऱ्याचे विश्वासू सेवक. आणि त्यामध्ये 4 अगदी थोडक्यात मुद्दे आपल्या समोर मी ठेवू इच्छितो प्रियानो. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सुवार्ता सेवा ही सामायिक सेवा आहे. द गॉस्पल मिनिस्ट्री इज द शेअर्ड मिनिस्ट्री, है ना? गॉस्पल मिनिस्ट्री इज नॉट अ सोलो जॉब, है ना? मला वाटते बऱ्याच महिन्यांपूर्वी, 2 महिन्यांपूर्वी आम्ही एक संदेश ऐकला होता, मी आणि पास्टर मंगेश यांनी. आणि त्या संदेशामध्ये ते संदेश देणारे ब्रदर पास्टर शॉन असं म्हणत होते की द गॉस्पल मिनिस्ट्री इज द रिलेशनल मिनिस्ट्री. ती नातेसंबंधांची मिनिस्ट्री आहे. बरोबर आहे. याचं कारण असं आहे की ही सेवा अशी आहे की त्या सेवेमध्ये भरकटलेले लोकांचं नातेसंबंध देवाच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. बरोबर. आणि ही सेवा जी आहे ती सेवा एकमेकांच्या बरोबर करण्याची ती सेवा आहे. आणि जेव्हा पहिल्या मुद्द्याचा आपण विचार करतो, वचन 7 ते वचन 9, कलसेकरास पत्र अध्याय 4 वचन 7 ते 9 या
वचनांचा आपण विचार करतो त्यावेळेस ती वचनं इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 21 ते 22 या वचनांची मिळती जुळती आहे. आणि जी भाषा पाऊल इफिस्करास पत्रामध्ये वापरत आहे अगदी तीच भाषा तो तुखिकसाठी कलसेकरास पत्रामध्ये वापरत आहे. तो म्हणत आहे, तुखिक तुम्हाला माझ्याबद्दलच्या सर्व बातम्या सांगेल. तो एक प्रिय भाऊ, विश्वासू सेवक आणि प्रभूमध्ये सहकारी सेवक आहे. नंतर तो अनेसिमाचं नाव घेतो. तो म्हणत आहे त्याच्यासोबत अनेसिम आहे, आमचा विश्वासू आणि प्रिय भाऊ जो तुमच्यापैकी आहे. आणि प्रियानो, यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की ही जी मंडळी आहे त्या मंडळीमध्ये तुखिक आणि अनेसिम हे काही प्रेषित नाही आहेत. दे आर नॉट अपॉसल्स बट दे आर फेथफुल. दे आर नॉट अपॉसल्स बट दे आर फेथफुल. सांगण्याचं तात्पर्य आहे, अगदी व्यावहारिक गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना मंडळीतलं जे अगदी लाईमलाईट मध्ये असणारी जी सेवा आहे नाही काय, त्या प्रकारची सेवा प्रत्येक व्यक्तीला पाहिजे असते. परंतु अशी सेवा जी सेवा ज्याला इंग्रजीमध्ये मिनियल टास्क्स असं आपण म्हणतो नाही काय. एक उदाहरण मला तुम्हाला देऊ द्या प्रियानो. मला वाटते आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये एका चर्चमध्ये गेलो होतो वर्ल्ड पार्टनर्सच्या सेमिनारच्या संबंधाने. आणि त्या ठिकाणी आम्ही त्या चर्चमध्ये पाहत होतो की एक मनुष्य देवाचं वचन सुद्धा शिकत होता. आणि तो मनुष्य अगदी निमूटपणे शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता चर्च मधला सर्व कचरा गोळा करून तो बाहेर नेऊन टाकतो. आणि तोच मनुष्य शेवटच्या दिवशी आमच्या बरोबर आला आणि आम्ही बघतोय तर आश्चर्य, त्याच्याकडं मोठीच्या मोठी सेडान कार आहे आणि आम्ही त्याच्याबरोबर बसून आम्हाला त्याने मार्केटमध्ये घेऊन गेला, आमच्या बरोबर त्यानं वेळ स्पेंड केला नाही का. परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तो मनुष्य त्या ठिकाणी चर्च मधल्या कुठल्याही अगदी फेमस अशा सेवेमध्ये नव्हता, परंतु तो अगदी छोट्याशा छोट्या गोष्टींमध्ये तो विश्वासू होता प्रियानो. त्याप्रमाणे तुखिक आणि अनेसिम हे प्रेषित नव्हते, परंतु ते विश्वासू होते. आणि या ठिकाणी प्रेषित पाऊल त्यांचं नाव घेत आहे, याचं कारण तो या ठिकाणी त्यांचा आदर करत आहे प्रियानो. पाऊल ही गोष्ट जाणत आहे की आपलं जे कार्य आहे, आपलं जे काम आहे, ते काम करण्याकरिता फक्त लोकांची गरजच नाही आहे, तर आपल्याला त्यांचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट पाऊलाला कळालेली आहे की सेवा ही एकट्याने करण्याची मोहीम नाही आहे, तर ती सामायिक सेवा आहे. इट इज अ शेअर्ड मिनिस्ट्री. आमच्या चर्चमध्ये अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या स्त्रिया आपल्या स्वतःच्या पैशांनी त्या ठिकाणी आमच्या चर्चमधील रिफ्रेशमेंट देतात. चर्च सुटल्यानंतर लोकांना त्या ठिकाणी कोल्ड्रिंक आणून देतात. त्याचप्रमाणे अनेक स्त्रियांना तर त्यांनी सांगितलेलं होतं की मी तुमचे पैसे देते, तुम्ही रिक्षा करा आणि या. आय नो वन लेडी लाईक दॅट. आणि त्यामधून आपल्याला दिसतंय की त्या विश्वासू आहेत. छोट्याशा कारणामध्ये का होईना, परंतु ते विश्वासू आहेत. आणि येशू, लक्षात घेऊया प्रियानो, येशू ख्रिस्त सामान्य लोकांना
एक असामान्य संदेश म्हणजेच त्याचं शुभवर्तमान घेऊन जाण्यासाठी बोलावतो. तो शुभवर्तमानाद्वारे आपणास तारतो, आपल्याला तारण देतो आणि ते घेऊन जाण्याकरिता तो आपल्याला बोलावतो, तो आपल्याला वापरतो. ठीक आहे, लक्षात घेऊया आपण. येशू ख्रिस्त या ठिकाणी येऊन, या जगामध्ये येऊन का बरं 12 लोकांना तो गोळा करतो? Why does he have to gather 12 apostles, 12 disciples? काय तो जे काही कार्य त्याला दिलेलं आहे ते अगदी त्याच्या सामर्थ्यानं तो करू शकत नव्हता का? डेफिनेटली करू शकतो तो, आणि डेफिनेटली तो करू शकत होता. परंतु तो त्याच्या लोकांद्वारे काम करण्याचा पर्याय त्या ठिकाणी निवडतो. कल्पना करा, जेव्हा येशू ख्रिस्त त्या 5000 लोकांना जेवण देतो अगदी चमत्कारिक रीतीने, त्या ठिकाणी तो त्या मुलाच्या भाकरीचा आणि त्या माशांचा का बरं वापर करतो? काय तो अगदी चमत्कारिकरित्या नुसता हात वर करून भाकरी आणि मासे देऊ शकत नव्हता का लोकांना? देऊ शकत होता प्रियानो. परंतु या सर्व माध्यमांच्या द्वारे येशू ख्रिस्त एक अत्यंत महत्वाचं तत्व आपल्याला शिकवत आहे, आणि ते म्हणजे जी सेवा आहे ती सेवा सामायिक सेवा आहे. आणि आपण लक्षात घेऊया की येशू ख्रिस्त या जगामध्ये जेव्हा त्याचं सेवा कार्य करत होता, तो फक्त एक प्रकारचं पुलपिट त्या ठिकाणी तयार करत नाही आहे. ही इज नॉट मेकिंग अ पुलपिट फॉर हिमसेल्फ. तो एक शरीर तयार करत आहे. ही इज क्रिएटिंग अ बॉडी. ही इज क्रिएटिंग हिज बॉडी. तो त्याचं शरीर तयार करत आहे. आणि तुम्ही आणि मी आपल्या तारणाऱ्याच्या हाताखाली सेवा करीत आहोत, जो त्याचं ध्येय आपल्या सोबत शेअर करत आहे आणि त्याच्या सोबत सेवा करण्यास आपल्याला सक्षम बनवत आहे. ही इज एम्पॉवरिंग अस. आणि याचा अर्थ असा आहे की आमचा गौरवी प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यशाली प्रभू आहे. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काही करू शकतो, परंतु तो सर्व काही त्याच्या लोकांच्या द्वारे करू इच्छितो. आणि जेव्हा प्रभू आपल्याला त्याच्या सेवेमध्ये बोलावतो, त्याच्या मंडळीमध्ये बोलावतो, त्याच्या तारणामध्ये बोलावतो प्रियानो, ते फार मोठं सौभाग्य आहे. इट इज अ ग्रेट ग्रेट प्रिव्हिलेज. आणि म्हणूनच का होईना, परंतु इब्री लोकास पत्रामध्ये त्या पत्राचा लेखक म्हणतोय की देवाने तुम्हास एवढं मोठे तारण दिलेले आहे, त्या तारणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. डू नॉट इग्नोर द ग्रेट सॅल्वेशन that you have received. दुसरा मुद्दा जो 10 ते 11 या वचनांमध्ये आपल्या समोर आहे. शुभवर्तमान सर्व प्रकारच्या लोकांचे स्वागत करते. द गॉस्पल वेलकम्स all kinds of people. All kinds of people. Literate, illiterate, rich, poor, sophisticated, unsophisticated, अशा प्रकारच्या सर्व लोकांचा सुवार्ता स्वागत करते प्रियानो. वचन 10 ते 11 मध्ये आपण पाहूया. माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम सांगतो, आणि बर्नबाचा भाऊ बंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा. बर्नबाचा चुलत भाऊ हा मार्क होता, आणि आपल्याला माहिती आहे मार्काचं काय झालेलं होतं, बरोबर आहे.
मार्क हा पाऊलाला सोडून परत यरुशलेमला गेला होता. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये तुम्ही त्याचा उल्लेख वाचू शकता 15व्या अध्यायामध्ये. त्याचप्रमाणे जस्टस नावाचा येशू माझ्या सहकाऱ्यांमध्ये सुनता झालेल्यांपैकी हे एकमेव पुरुष आहेत. आणि हे तिघेही यहुदी विश्वासणारे होते जे पावलासोबत काम करत होते. आणि जो परराष्ट्रीयांसाठी एक सेवेकरी किंवा मिशनरी होता. मार्क ज्याला पावलाने एकेकाळी नाकारले होते प्रेषितांची कृत्ये 15व्या अध्यायामध्ये, परंतु आता पाऊल त्याला पुन्हा आपल्या बरोबर घेऊ पाहत आहे. का बरं? वाय? याचं कारण असं आहे प्रियानो की येशू ख्रिस्ताबरोबर सेवा करणं ही कृपेची कहाणी आहे. दिस इज अ स्टोरी ऑफ ग्रेस. दिस इज अ स्टोरी ऑफ गॉड्स ग्रेस. ही कहाणी परिपूर्णतेची नाही आहे. दिस इज नॉट अ स्टोरी ऑफ परफेक्शन. वी हॅव अ परफेक्ट salvation, but we are imperfect people. अरिस्तार्क पावलासोबत साखळ्यांमध्ये अडकलाय. आणि जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आहोत प्रियानो, तेव्हा आपली पार्श्वभूमी काहीही असो, आपण गरिबीतून आलेलो असू, आपण श्रीमंत असू, आपण अतिशय मोठ्या हुद्द्यावर असू, किंवा आपण कोणत्याही कुटुंबामधून आलेले असू, ह्या सर्व पार्श्वभूमी आपल्याला कधीच ख्रिस्तामध्ये विभाजित करू शकत नाहीत. खरं तर येशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आपण कोणत्याही पार्श्वभूमीचे असू, आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत. आपल्याला ख्रिस्तामध्ये एक केलं गेलेलं आहे. आणि किती दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक राज्यांमध्ये तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जातींची मंडळी आहेत. विशेष करून जर तुम्ही दक्षिणेच्या राज्यांमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या जातीमधून ते आलेले आहेत त्या जातींचा एक समूह है ना, उच्च वर्णीय, नीच वर्णीय, कनिष्ठ वर्णीय, अशा प्रकारच्या लोकांचे वेगवेगळे चर्चेस आहेत. आणि ती एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याचं कारण सुवार्ता ही कधीच कोणाला विभाजत नाही, कुणाला विभागत नाही, तर सुवार्ता प्रत्येकाला एकत्र करते. आणि प्रियानो, हीच गोष्ट बऱ्याचदा अनेक मंडळांमध्ये दिसून येते प्रियानो. काही लोक अशा प्रकारची गोष्ट जाणवून देऊ इच्छितात की आपल्याकडे काहीतरी फार मोठं अशा प्रकारचं आध्यात्मिक दान आहे, म्हणजे आम्ही देवाच्या फार जवळ आहोत. परंतु बाकीचे लोक हे देवापासून लांब आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही समजा, आता आम्ही विश्वास ठेवत नाही त्या गोष्टींमध्ये, परंतु अनेक लोक असा आभास करण्याचा प्रयत्न करतात की आमच्याकडं दृष्टांताचं दान आहे, आमच्याकडं भविष्यवाणी सांगण्याचं दान आहे, आमच्याकडं नाही काय, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुमचं काय जे सगळं आहे ते मी सांगतो. आम्ही परवाच दिवशी ब्रदर इमॅन्युअल आणि आम्ही चर्चा करत होतो आणि त्यावेळेस ते आम्हाला सांगत होते की नाही काय, मला एक जण बोलवत होते आणि म्हणत होते की तुम्ही या माझ्याकडं, म्हणजे मी तुमची सगळी कुंडली सांगतो. बरोबर? म्हणजे मुद्दा काय आहे या ठिकाणी की अशा प्रकारची काही दानं आपल्याकडे आहेत हे सांगताना ते काय सांगू इच्छित आहेत की ते देवाच्या फार जवळ आहेत.
परंतु प्रियानो, त्यांना सुवार्ता काय आहे हे जर तुम्ही विचाराल तर त्यांची बोबडी वळते. आणि त्यांना सुवार्ताच म्हणजे काय माहिती नाही आहे. आणि सुवार्ता ही गोष्ट आहे जी आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाते, आमचा देवाशी समेट करून आणते. तीच जर सुवार्ता तुम्हाला ठाऊक नाही आहे आणि तुम्ही असा आभास निर्माण करता की आम्ही देवाच्या जवळचे आहोत, तो एक फार्स आहे. तो एक फक्त आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याचं कारण असं आहे प्रियानो की शुभवर्तमान आपल्याला एकत्र करते. इट गॅदर्स पीपल, इट डज नॉट स्कॅटर. होय, इट डज स्कॅटर फॉर द सेक ऑफ द प्रोक्लेमेशन ऑफ द गॉस्पल. सुवार्ता आपल्याला एकत्र करते आणि पुन्हा ती स्कॅटर करते जेणेकरून आपण सुवार्ता घोषित करावी. परंतु आपला तारणारा यहुदी, विदेशी, अपयशी, विश्वासू, श्रीमंत, गरीब आणि यांचा एकाच शरीरामध्ये तो समेट करतो प्रियानो. दुर्बल, जखमी, भटक्यांसाठी कोणीही लोक असू देत प्रियानो, भिकारी, वेश्या, त्या सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शुभवर्तमानामध्ये एकत्र करतो. आणि आपण त्या शुभवर्तमानामध्ये एका पवित्र देवाबरोबर एकत्र केले गेलेले आहोत. आपली पार्श्वभूमी कोणतीही असो, शुभवर्तमान आपल्याला एकत्र करते. त्याचं कारण त्याच्यासाठी आमच्या गौरवी प्रभूने त्याचं पवित्र निष्कलंक रक्त सांडलेलं आहे. वचन 12 ते 13 मध्ये आपल्याकरता आपला तिसरा मुद्दा आहे आणि तो मुद्दा आहे शुभवर्तमान आपण कसे काम करावे हे ठरवते. द गॉस्पल डिसाइड्स हाऊ वी वर्क. वचन 12 आणि 13. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. तुम्हासाठी व जे लवादिकियात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी मी फार श्रम करीत आहे. त्याच्याविषयी मी साक्षी आहे. पाऊल म्हणत आहे की एपफ्रास, मला वाटते एपफ्रासनं यानंच या मंडळीची स्थापना केलेली होती. आणि पाऊल म्हणत आहे की तो तुमच्यासाठी प्रार्थनेमध्ये नेहमीच झगडत आहे, संघर्ष करत आहे, कष्ट करत आहे. तो तुमच्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. इंग्रजीमध्ये बऱ्याचदा अशी एक म्हण तुम्ही ऐकलेली असेल, द हँड्स दॅट लेबर आर बेटर दॅन द हँड्स दॅट प्रे. ओके, the hands that work are better than the hands that pray. परंतु जेव्हा तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये येतात त्यावेळेस हे जे समीकरण आहे ते उलट होतं. बिकॉज हे जे कार्य आहे ते प्रार्थनेमधीलच आहे. बरोबर आहे. मार्टिन लुथर असं म्हणाले की work as if everything depends on you. Work as if everything depends on you and pray as if everything depends on Christ. तुम्ही अशा पद्धतीने परिश्रम करा की जणू काही सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे. आणि अशा आविर्भावाने प्रार्थना करा की सर्व काही ख्रिस्तावर अवलंबून आहे. आणि आपल्याला हीच गोष्ट पावलाच्या जीवनामध्ये दिसते. तो इतका
आवेशी आणि इतका परिश्रमी, इतका कष्टकरी, स्वार्थेकरिता, लोकांकरिता झटणारा मनुष्य, आणि त्याचप्रमाणे एपाफ्रास हा या लोकांकरिता आपल्या प्रार्थनांमध्ये परिश्रम करीत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की प्रार्थना करणं म्हणजे काही परिश्रमाची गोष्ट नाही आहे, परंतु हे एक पाळकच ओळखतो की प्रार्थना करण्याचं जे त्या प्रार्थना करण्यामध्ये काय कष्ट आहे हे त्या पाळकांनाच माहिती असतं. एपफ्रास या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उपदेश देत नव्हता प्रिया. एपफ्रास वॉज नॉट अ प्रीचर. ही वॉज नॉट हँडलिंग द पुलपिट एव्हरी संडे. परंतु तो तीव्रतेने प्रार्थना करीत होता आणि त्याचं श्रम त्या ठिकाणी सार्वजनिक नव्हतं, सर्वांना दिसणारं नव्हतं, परंतु त्याचं श्रम आध्यात्मिक श्रम होतं. तो त्याच्या लोकांवर अतिशय प्रेम करत होता. शुभवर्तमानाचं श्रम प्रियानो कौतुक प्राप्त करून घेण्यासाठी नाही, तर ते ख्रिस्त आणि त्याच्या लोकांवरील प्रेमामुळे आहे. शुभवर्तमानाचं श्रम कौतुक प्राप्त करून घेण्यासाठी नाही आहे, तर ते ख्रिस्त आणि त्याच्या लोकांवरील प्रेमा खातर आहे, त्या प्रेमामुळे आहे. आणि आमचा गौरवी तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहू शकतो की तो सुद्धा गेतशमाने बागेमध्ये त्याच्या लोकांकरिता त्या ठिकाणी विव्हळ झालेला होता. तो स्वतःसाठी तो देवाकडे प्रार्थना करत होता, तो परिश्रम करत होता, कष्ट करत होता, आणि आपल्यासाठी वधस्तंभावर तो गेला. प्रभू येशूमध्ये आपले श्रम, जेव्हा आपण काही लोकांसाठी प्रार्थना करत असतो त्यावेळेस आपण त्या तारणाऱ्याचं प्रतिबिंब त्यांच्या समोर आपण दाखवत आहोत, ज्याने आपल्याला मुक्त करण्यासाठी, आपल्याला तारण देण्याकरिता सर्व काही दिले. He gave everything for us to save us from our sins. वचन 14 मध्ये आपण आपला चौथा मुद्दा बघतो आणि तो म्हणजे विश्वासू लोक देखील संघर्ष करतात. फेथफुल पीपल स्ट्रगल. वचन 14, प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. लूक जो आहे तो पावलाबरोबर सदोदित तुम्ही पाहू शकता प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकामध्ये. तो पुढे जाऊन प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक लिहिणार होता. अजून त्यानं ते लिहिलेलं नव्हतं मला वाटतं, परंतु त्याला फक्त प्रिय वैद्य असं म्हटलं जातं. आणि या घडीला त्या ठिकाणी जो देमास आहे तो अजून सुद्धा पावलाबरोबर सेवा करत आहे, परंतु नंतर तो पावलाला सोडून जाणार होता. 2 तिमोथेय 4 अध्याय 10व्या वचनामध्ये तुम्ही त्याच्याबद्दल वाचता. आणि यावरून आपल्याला कळतं प्रियानो की चांगली सुरुवात करणारे सर्वच जण चांगलं संपवतात असं नाही. All those who begin well don't necessarily end up well. म्हणून पाऊल तिमोथेला निक्षून सांगत आहे की तुला दिलेली सेवा पूर्ण कर. जी धाव तुझ्या समोर दिलेली आहे तिच्यावर तू विश्वासूपणे धावत राहा. परंतु प्रियानो, जर तुम्ही या सेवकांकडे पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतो की तुमची निराशा होईल. परंतु जर आपण ख्रिस्ताकडे पाहू, आपण त्याच्याकडे पाहू, तर आपली सुरक्षितता
आपण किती बलवान आहोत यावर अवलंबून नाही आहे, नाही काय? ज्याला इंग्रजीमध्ये माचो ख्रिश्चॅनिटी म्हणतात. मी किती प्रार्थना करतो, नाही का, मी किती उपवास करतो, मी किती जोरात गाणं गातो, मी किती लोकांना, नाही का, हातानं पाडतो, मी असा कोट भिरकावला की सगळे लोक दाड 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 पडतात. हा, आपली सुरक्षितता, आपला अश्युरन्स, आपली सिक्युरिटी ही आपण किती बलवान आहोत यावर अवलंबून नाही. आणि अगदी साधारणपणे जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रियानो, काही लोक तर इतक्या बढाया मारतात की आमचं कुटुंब किती दैवी आहे बघा, आमचा पोरगा किती चांगला दैवी आहे, आमचा पोरगा किती देवाच्या वचनाचं पाठांतर करतो, नाही का, आमची मुलगी किती आध्यात्मिक आहे पहा, नाही का, आमचे मुलं कशी, ते नाही का, गोरे लोक आले की त्या ठिकाणी स्तोत्र एक म्हणून दाखवतो बघा पटापट, धन्य तो पुरुष. म्हणजे आमचं कुटुंब किती सॉलिड आहे. आणि ते कुटुंब किती निष्क्रिय आहे. का? त्यांचं पोरग कधी देवाचं वचन म्हणत नाही हो, म्हणजे ते कामातनं गेलेलं आहे. अशा प्रकारची ख्रिस्तीपणा आजकाल या जगामध्ये आलेला आहे प्रियानो. जे ख्रिस्तीपण फक्त गोऱ्या लोकांसमोर नाचतं. परंतु लक्षात घ्या प्रियानो की आपलं सुरक्षितता आपण किती बलवान आहोत यावर अवलंबून नाही आहे, तर ख्रिस्त किती स्थिर आहे, तो किती बलवान आहे, तो सामर्थ्यशाली तारणारा आहे, याच्यावर अवलंबून आहे. तो त्याच्या लोकांना कधी सोडत नाही. जरी ते पडले तरी सुद्धा आमचा तारणारा असा आहे की तो भटकलेल्या मेंढरांचा पाठलाग करणारा मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा विश्वासू तारणारा आहे, जो सर्व गोष्टी एकत्र ठेवतो. नावांची ही यादी आपल्याला ख्रिस्ताची विविध शरीर दाखवते. वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या कथा आणि कमकुवतपणा असलेले पुरुष या ठिकाणी सर्व एकाच तारणाऱ्याने एकत्र बांधलेले आहेत. तुम्ही तुखिक आहात का? तुखिकाची भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही तत्पर आहात का? पडद्या पाठीमागून अगदी शांतपणे, निमूटपणे ख्रिस्ताच्या गौरवासाठी कार्य करण्याकरिता तुम्ही तत्पर आहात का? तुम्ही मार्क आहात का? एका वेळेला बाजूला ठेवले गेलेले परंतु आता पुन्हा जवळ केले गेलेले. तुम्ही देमास आहात का? तो ज्याप्रमाणे पावलाला सोडून तिकडं बाहेर दुसरीकडे गेला, त्याप्रमाणे तुम्ही भक्तीपासून दूर जात आहात का? तुम्ही कुठेही असाल प्रियानो, तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. लुक ॲट ख्राइस्ट. तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. तो विश्वासू मित्र आहे प्रियानो. तो आमचा क्षमा करणारा तारणारा आहे. तो त्याच्या मंडळीचा विश्वासू साथीदार आहे. तो त्याच्या मंडळीचा विश्वासू पती आहे. महान तारणाऱ्यासाठी केलेल्या लहान कृत्यांना तुम्ही कमी लेखू नका. सेवेमध्ये एकटे चालू नका. वधस्तंभाखाली इतरांसोबत चाला. आणि जेव्हा तुम्ही अपयशी ठरता तेव्हा येशूपासून दूर पळू नका, तर तुम्ही त्याच्याकडे पळा. डोंट रन अवे फ्रॉम हिम बट रन टुवर्ड्स हिम. कारण सरतेशेवटी ही महान लोकांची कथा नाही आहे, ती अगदी कनिष्ठ लोकांची कथा आहे. जे कनिष्ठ लोक अतिशय श्रेष्ठ
तारणाऱ्यासाठी झटत आहे. ही आपल्या महान ख्रिस्ताची कथा आहे प्रियानो, जो कमकुवत लोकांमधून काम करून घेतो आणि त्याचं गौरवी राज्य तो उभा करतो. त्या तारणाऱ्याकडे तुम्ही पाहा. तुम्ही पावलाकडे पाहू नका, योहानाकडे पाहू नका, तुखिकाकडे पाहू नका, एपाफ्रासाकडे पाहू नका. तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. तोच तुम्हाला तुमची सुरक्षितता आहे, तोच तुमची प्रेरणा आहे, तोच तुमचं प्रेरणास्थान आहे. देवबाप करो आणि तुम्हाला या वचनांच्या द्वारे आशीर्वाद प्राप्त होईल. थँक्यू पास्टर कौशल, पुन्हा एकदा सुंदरशा वचनांकरता आणि देवाच्या वचनातून पुन्हा एकदा आमची कान उघडणे आणि आमचे डोळे उघडण्यासाठी आपण नक्कीच मदत केली. त्याकरता आम्ही आपले आभार मानतो. पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चच्या वतीने प्रभूमध्ये आपल्याला सर्व आशीर्वाद प्राप्त व्हावं हीच आम्ही प्रार्थना करतो. आपली सेवा आणि आपल्या मंडळीला प्रभू आशीर्वादित करो. थँक्यू. यानंतर आपण आराधनेमध्ये पुढे जात असताना एक विशेष गीत आपण ऐकणार आहोत आणि रेमोला मी विनंती करतो एक विशेष गीत तो यावेळेस सादर करेल. Prepare our hearts, O God, help us to receive. Break the hard and stony ground, help our unbelief. Plant your down deep in us, cause it to bear fruit. Open up our ears to hear, lead us in your truth. Show us Christ, show us Christ. Oh God, reveal your glory through the preaching of your word, until every heart confesses Christ is Lord. Your word is living light upon our darkened night. Guide us through temptation, make the sinner wise. Your word is food for famished ones, freedom for the slave, riches for the needy soul. Speak to us today. Show us Christ, show us Christ. Oh God, reveal your glory through the preaching of your word, until every heart confesses Christ is Lord. Where else can we go, Lord? Where else can we go? You have the word of eternal life. Where else can we go, Lord? Where else can we go? You have the word of eternal life.
Show us Christ. Oh God, reveal your glory through the preaching of your word, until every heart confesses Christ is Lord. Thank you. थँक्यू मेनू सुंदरशा गीताकरता. पुन्हा एकदा आम्हाला याची आठवण होती की देवाच्या वचनाची विश्वासीपणे ज्यावेळेस देवाचं वचन गाजवलं जातं त्यावेळेस ख्रिस्ताचं गौरव हे प्रगट होतं. ज्यावेळेस आपण प्रभू भोजनाकडे जाणार आहोत आणि त्याच्या अगोदर एक गीत आपण सर्वजण मिळून गाणार आहोत. प्रभू महान विचार कार्य तेरे महान हे गीत गाऊन आपण परमेश्वराच्या या मेजाकडे आपण जाणार आहोत. आपल्या मनाची तयारी आपण करणार आहोत. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. प्रभु महान विचार कार्य तेरे कितने अद्भुत जो तूने बनाए, देख उतारे सुनो गर्जन भयंकर, सामर्थ्य दे सारी भूमंडल पर, प्रशंसा हो प्रभु यीशु की, कितना महान कितना महान, प्रशंसा हो प्रभु यीशु की, कितना महान कितना महान. जब सोचता हूँ कि पिता अपना पुत्र मरने भेजा है वर्णन से अपार, कि क्रूस पर उसने मेरे पाप सब लेकर रख बहाया, कि मेरा हो उद्धार. प्रशंसा हो प्रभु यीशु की, कितना महान कितना महान, प्रशंसा हो प्रभु यीशु की, कितना महान कितना महान. And sings my soul, my Savior God, to thee. How great thou art, how great thou art. Then sings my soul, my Savior God, to thee. How great thou art, how great thou art. पापी व्यक्तीचं जे गीत आहे, भ्रष्ट आणि पापी म्हणतो की हाऊ ग्रेट आय एम, आणि तारलेले म्हणतात की हाऊ ग्रेट यू आर. पतित म्हणतात की मी किती महान. अधमामधले भ्रष्ट आणि बंडखोर स्वतःकडे लक्ष केंद्रित करून स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी ठेवून जीवन जगतात, परंतु शुद्ध झालेले तारलेले म्हणतात की प्रभू महान. सुंदरशा गीताकरता आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ.